हॅलो फ्रेंड्स, ब्राईट फ्युचर क्लासेस आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक मुकुंदा माळी सर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील प्रकाश यात्री या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासा. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला करूया आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात. प्रकाश यात्री या आपल्या पोएमचा मित्रांनो संपूर्ण स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, कवितेतील खालील अर्थाच्या ओळी शोधून लिहा. या ठिकाणी आपल्याला दिलेले जे प्रश्न आहेत, त्या ज्या ओळी आहेत त्यांच्या अर्थाचे ओळी आपण कवितेमधून लिहिणार आहोत. बघा, फुलपाखरासारखे स्वतंत्र हवे ही आपल्याला दिलेली पहिली ओळ आहे. त्या ओळीचं उत्तर असेल, फुलपाखरा परी आम्हाला पंख मोकळे हवे. बघूया पुढची ओळ, आम्ही स्वावलंबनाने ताठ उभे राहू. कवितेतील आपली ओळ आहे, ताठ उभारू आम्ही आमच्या पायावरती खडे. पुढची ओळ बघूया, एकमेकांच्या सोबतीने नवा इतिहास घडवू. आपलं उत्तर असेल, हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने. आपली ही कवितेतील ओळ या ठिकाणी मित्रांनो असेल. जाऊया प्रश्न दुसऱ्याकडे, कवितेतील खालील ओळींचा अर्थ लिहा. आता या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला कवितेतील ओळी दिलेल्या आहेत आणि या ओळींचा अर्थ आपण या ठिकाणी सांगणार आहोत. बघा, दिलेली पहिली ओळ, बालक आम्ही प्रकाश यात्री गगन चितारू नवे. या आपल्या कवितेतील ओळीचा अर्थ बघूया मित्रांनो. आम्ही लहान मुले प्रकाशाच्या, बघा मित्रांनो, प्रकाश म्हणजे काय, ज्ञान किंवा प्रगती, प्रकाशाच्या मार्गाने जाणारे प्रवासी आहोत. आम्ही आकाशात नवीन रंग भरू. नवीन रंग म्हणजेच काय असतात मित्रांनो, आमचे भविष्य उज्ज्वल आणि नवीन विचारांनी आम्ही समृद्ध करू. या प्रकारे आपल्या पहिल्या ओळीचा अर्थ मित्रांनो आहे. बघूया पुढची दिलेली ओळ, कळ्या कळ्यांचे गेंद होऊन हसता हसता झुलू. तर बघा, जे मित्रांनो लहान लहान कळ्यात म्हणजे आपलं जे लहान आयुष्य आहे, लहान मुलं आहेत, तर लहान कळ्यांचे जणू गुच्छ होऊन आनंदाने हसत हसत वाऱ्यावर डुलू. म्हणजेच आम्ही संघटित होऊ आणि आनंदाने एकत्रित राहू. या प्रकारचा अर्थ आपली कवितेतील ओळ मित्रांनो सांगते. पुढची ओळ बघूया, अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे. आता बघा, अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे मित्रांनो सर्व प्रकारचे जे अज्ञान असतं, जीवनातलं दुःख असतं, किंवा ज्या वाईट गोष्टी आहेत, या म्हणजे काय आहेत, अंधार आहेत, आणि या दूर करून सर्वांना ज्ञान, सुख आणि प्रगतीच्या प्रकाशाकडे घेऊन जाऊ. या प्रकारे आपल्या ओळीचा अर्थ मित्रांनो आहे. बघूया शेवटची ओळ दिलेली, घुमवू नारा घुमवू वारा सर्व बांधवांसवे. तर बघा, सर्व बांधवांसवे म्हणजे आपले जे बांधव आहेत, सर्व मित्र आहेत, सगळे आपण जे नागरिक आहोत, सर्वजण आपण आपल्या मित्रांसोबत, आपल्या बांधवांसोबत एकत्र येऊन एकात्मतेचा आणि उत्साहाचा नारा सर्वत्र पसरवू. या प्रकारच्या या ओळीचा अर्थ मित्रांनो होतो. बघूया तिसरा प्रश्न आपला, प्रश्न क्रमांक 3, कवितेच्या आधारे खालील कृती करा. तर कविता आपल्याला दिलेली आहे आणि त्या कवितेतून आपण पुढील प्रकारे माहिती पूर्ण करणार आहोत. आपल्याला दिलेला पहिला पॉइंट आहे बघा, कवीचे नाव कल्याण इनामदार. कवितेचे नाव प्रकाश यात्री. कवितेचा विषय आहे लहान मुलांची नवी आशा, सकारात्मकता, स्वावलंबन आणि संघटित होऊन नवीन उज्ज्वल भविष्य घडवण्याचा संदेश. पुढचे मुद्दे दिलेले बघूया. कवितेतील शब्दांचे अर्थ. आपल्याला कवितेतील शब्द या ठिकाणी दिले आहेत. स्वरचा अर्थ होतो मित्रांनो आवाज. धरा म्हणजे आपली पृथ्वी. बांधव म्हणजे भाऊ, आप्तस्वकीय. तेजोमय म्हणजे प्रकाशमान असणे, म्हणजे उज्ज्वल असणे. या प्रकारे कवितेतील शब्दांचा अर्थ या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. कवितेतून मिळणारा संदेश. आपल्याला कविता मित्रांनो काय संदेश देते बघा, समाजात चांगुलपणा, प्रामाणिकपणा आणि नवी आशा पल्लवित करून चांगल्या विचारांनी व चांगल्या कृतींनी सकारात्मकता पसरवली पाहिजे. या प्रकारचा अनमोल असा संदेश आपल्या कवितेतून मित्रांनो आपल्याला मिळतो. बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न चौथा, कवितेतील यमक जुळणारे शब्द. आता आपल्या कवितेतील यमक जुळणारे शब्द बघूया. नवे, हवे, फुलू, झुलू, खडे, दिवे, पाने, गाणे. या प्रकारे आपल्या कवितेमध्ये यमक जुळणारे शब्द मित्रांनो दिलेले आहेत. अजूनही तुम्ही लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करा
आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना आपल्या व्हिडिओला नक्कीच शेअर करा. तसंच मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील प्रकाश यात्री या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय मित्रांनो या ठिकाणी अभ्यासला. आय होप तुम्हाला हा स्वाध्याय आपल्या या व्हिडिओमधून नक्कीच समजला असेल. तर मित्रांनो, चला भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.